प्रो कबड्डी सीझन 12 ची समाप्ती झाली आहे आणि या सीझनची चॅम्पियन दबंग दिल्ली बनलेली आहे. पुणेरी पलटणला फायनल मॅच मध्ये पराभूत करत दिल्लीने सीझन 12 ची ट्रॉफी उचललेली आहे. तर आपण पाहणार आहोत या सीझनचे टॉप 10 रेडर्स ज्यांनी या सीझनला सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेतले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण या सीझनला भेटलेल्या अवॉर्ड बद्दल जाणून घेणार आहोत. कोणाला किती पैसे भेटले आणि कोणता अवॉर्ड भेटला ते आपण जाणून घेणार आहोत. तर या सीझनच्या टॉप 10 रेडरांची लिस्टमध्ये नंबर 10 वर येतो तो म्हणजे चॅम्पियन टीमचा कॅप्टन आशू मलिक. आशू मलिकने या सीझनला देखील दिल्लीकडून खूपच उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्याला या सीझनला दुखापत देखील झाली होती, पण त्याने रिकव्हरी करत आपल्या रेडिंगच्या जोरावर दिल्लीला चॅम्पियन बनवलं. आशूने या सीझनला एकूण 14 मॅचेस खेळल्या. या 14 मॅचेस मध्ये 152 रेड पॉइंट घेतले. त्याचबरोबर त्याने 8 सुपर 10 आणि 7 सुपर रेड देखील मारल्या. शिवम मागील 3 सीझन पासून हरियाणा टिलर्स कडून खेळतोय आणि प्रत्येक सीझनला हरियाणाकडून तो उत्कृष्ट कामगिरी करतोय. या सीझनला हरियाणा प्लेऑफ मध्ये पोहोचली होती. यामध्ये शिवम पठारेचा खूपच मोठा वाटा होता. हरियाणा टिलर्स टीम करून सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेणारा रेडर देखील या सीझनला शिवमच आहे. शिवमने या सीझनला एकूण 19 मॅचेस मध्ये 155 रेड पॉइंट घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने 6 सुपर 10 देखील लावले आहे. शिवम पठारेचं प्रो कबड्डीमध्ये पदार्पण हे सीझन 10 मध्ये झालं होतं आणि तेव्हापासून तो हरियाणा टिलर्स कडून खेळतोय. त्याने आतापर्यंत एकूण 66 मॅचेस खेळले आहेत आणि या 66 मॅचेस मध्ये 429 रेड पॉइंट घेतले आहेत. यामध्ये त्याने 15 सुपर 10 देखील लावले आहेत. तर या सीझनला शिवम हा नंबर 9च्या स्थानी होता. पुढील रेडर हा जयपूरचा नितीन दनकर येतो, ज्याने या सीझनला जयपूरकडून खेळताना खूपच उत्कृष्ट कामगिरी केली. नितीन दनकरने 15 मॅचेस मध्ये 155 रेड पॉइंट घेतले. त्याचबरोबर त्याने 10 सुपर 10 देखील मारले. जयपूर पिंक पॅन्थर्स कडून सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेणारा रेडर हा नितीनच आहे. नितीनने दमदार रेडिंग करत खूपच मॅचेस जिंकवल्या, परंतु त्याला मध्येच दुखापत झाली होती. त्याच्यामुळे तो खूपच मॅचेस ज्या खेळू शकला नाही. नंबर 7च्या स्थानी येतो पुणेरी पलटणचा स्टार रेडर आदित्य शिंदे. आदित्य शिंदेने या सीझनला पुणेरी पलटण कडून सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेतले आहेत. आदित्यला मागील 3 सीझन पासून जास्त संधी भेटत नव्हती, परंतु या सीझनला त्याला सगळेच मॅच खेळायला भेटले आणि त्याने संधीचे सोने करत टीमला फायनल मध्ये देखील पोहोचवले. आदित्यने फायनल मॅच मध्ये शेवटपर्यंत लढत दिली, परंतु तो पुणेरी पलटणला जिंकवू शकला नाही. परंतु काही हरकत नाही, आदित्यचा हा सीझन खूपच चांगला गेला आहे. एकूण 18 मॅचेस खेळत 159 रेड पॉइंट घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने 9 सुपर 10 देखील लावले आहेत. नंबर 6 वरचा रेडर तेलुगू टायटनचा कॅप्टन विजय मलिक येतो. विजय मलिकने या सीझनला रेडिंग बरोबरच कॅप्टन्सी देखील खूपच उत्कृष्ट केली आहे. या सीझनला तेलुगू टायटन सेमीफायनल मध्ये पोहोचली होती, परंतु सेमीफायनल मध्ये पुणेरी पलटणने टायटनला पराभूत केले. तेलुगू टायटन्स प्रो कबड्डीच्या 12 सीझन मध्ये फक्त 2च सेमीफायनल मध्ये पोहोचले आहे. विजय मलिकने कॅप्टन्सी पारी खेळत एकूण 21 मॅचेस मध्ये 166 रेड पॉइंट घेतले आहेत. नंबर 5च्या स्थानी युवा रेडर अलीरेजा येतो, ज्यांनी या सीझनला खूपच दमदार खेळ केले आहे. अलीरेजा हा पहिला विदेशी रेडर बनला आहे ज्यांनी एका सीझन मध्ये 150 पेक्षा जास्त रेड पॉइंट घेतले आहेत. अलीरेजाने बुल्स कडून खेळताना 20 मॅचेस मध्ये 197 रेड पॉइंट घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने 13 सुपर 10 देखील मारले आहे. बंगळुरू बुल्स कडून सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेणारा खेळाडू हा अलीरेजाच आहे. बुल्स या सीझनला नंबर 3च्या स्थानी होती आणि प्लेऑफ मध्ये देखील पोहोचली होती. यामध्ये अलीरेजाचा हा मोलाचा वाटा आहे. तर अलीरेजा हा नंबर 5च्या स्थानी येतो. पुढचा रेडर आहे तमिळ तलावाचा अर्जुन देसवाल, ज्याने प्रत्येक सीझन प्रमाणे या सीझनला देखील दमदार प्रदर्शन केला आहे. परंतु त्याच्या टीमच्या दुसऱ्या रेडरांकडून त्याला साथ नाही भेटली, म्हणून तमिळ तलावासी प्लेऑफ मध्ये देखील पोहोचली नाही. सीझनच्या सुरुवातीला तमिळ तलावासी सगळ्यात मजबूत टीम वाटत होती, परंतु पवन शेरावतच्या जाण्याने टीमचा पूर्ण फॉर्मच डाऊन झाला. पवन शेरावत सोबत काय झालं नंतर अजून अर्जुन देसवालने आणि कोच यांनी टीम मॅनेजमेंट बद्दल देखील बोललेला आहे. या टॉपिक बद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. तर अर्जुनने एकूण 18 मॅचेस मध्ये 209 रेड पॉइंट घेतले आहेत. नंबर 3च्या स्थानी तेलुगू टायटनचा स्टार रेडर भरत हुड्डा येतो, ज्याने एकूण 21 मॅचेस मध्ये 230 रेड पॉइंट घेतले आहेत. तेलुगू कडून सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेणारा रेडर हा भरतच आहे. तेलुगू टायटन सेमीफायनल मध्ये पोहोचली होती. यामध्ये भरत हुड्डाचा खूपच मोठा वाटा आहे. भरत हुड्डाने सेमीफायनल मॅच मध्ये देखील 20 रेड पॉइंट घेतले होते, परंतु तो शेवटी तेलुगू टायटनचा जिंकू शकला नाही. पुढचा प्लेअर हा नंबर 2 वरचा देवांग दलाल आहे. देवांग दलाल हा प्रो कबड्डी सीझन 12 सगळ्यात महागडा खेळाडू होता, ज्याला बंगाल वारिसने 2 करोड 20 लाखाची अशी मोठी बोली लावत घेतले होते. देवांगने पण तसंच दाखल प्रदर्शन करत एकूण 16 मॅचेस मध्ये 271 रेड पॉइंट घेतले आहेत.
ज्याला शेवटच्या 2-3 मॅचेसमध्ये खेळायला संधी भेटली नाही, नाहीतर त्याने 300 रेड पॉईंटचा आकडा पार केला असता. देवांगने सीझन 11 प्रमाणे सीझन 12 मध्ये देखील खूपच धाकड दमदार प्रदर्शन केलंय. तुम्हाला काय वाटतं, देवांगला सीझन 13 मध्ये कोणती टीम घेईल आणि किती पैशामध्ये घेईल ते एकदा कमेंट करून नक्की सांगा. तर भावांनो, नंबर 1 वरच्या प्लेअरचं नाव जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असंच प्रो कबड्डीबद्दल आपण व्हिडिओ बनवत असतो. तर नंबर 1च्या स्थानी येतो तो म्हणजे पटनाचा युवा रेडर आयान लोचन. आयानचं हे दुसरा सीझन आहे आणि दुसऱ्या सीझन मध्ये त्याने 500 रेड पॉईंटचा आकडा पार केला आहे. मागील सीझन मध्ये आयान हा बेस्ट न्यू यंग प्लेअरचा अवॉर्ड देखील जिंकला होता आणि या सीझन मध्ये त्याने बेस्ट रेडर ऑफ द सीझनचा अवॉर्ड जिंकला आहे. म्हणजे या सीझनला तो सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेणारा खेळाडू आहे, म्हणून त्याला हा अवॉर्ड देण्यात आला. पटना पायरेट्स एका टाइमला एलिमिनेटच्या चान्सवर होती, परंतु आयानच्या दमदार खेळीने पटनाने एकापाठोपाठ 2-3 मॅचेस जिंकल्या आणि प्लेऑफ मध्ये देखील जागा मिळवली. प्लेऑफ मध्ये देखील आयानने खूपच चांगले प्रदर्शन दाखवले, परंतु तेलुगू टायटन्स विरुद्ध ते पराभूत झाले. तर आयानने या सीझनला देखील सगळ्यांना प्रभावित केलेला आहे. एकूण 22 मॅचेस मध्ये 316 रेड पॉईंट आणि 16 सुपर 10 देखील मारले आहेत. त्याचबरोबर 9 सुपर 8 देखील मारले आहेत. तर या सीझनचा टॉपचा रेडर हा आयान होता. तर भावांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोललो होतो की तुम्हाला या सीझनच्या अवॉर्ड बद्दल सांगणार आहे. तर भावांनो, बाजूला तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं काही आपण सांगितलं आहे त्या अवॉर्ड बद्दल आणि कोणाला किती पैसे भेटले आहेत, म्हणून त्या व्हिडिओवर एकदा क्लिक करा.